नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही इंदापूरला चाललो होतो, ज्या ठिकाणी शालेय मुलींच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा होत्या. ह्या बोटमधून आम्हाला जायचं होतं इंदापूरला आणि बोट कितीही वेळ झाला तरी काही निघत नव्हती. खूप उशीर झाला, आम्ही बोर झालो, थकून गेलो होतो. आणि गौरव आणि ऋषी हे दोघंजण तर इकडून तिकडे तिकडून इकडे नुसत्या चक्रा मारत होते आणि मला म्हणत होते की आमचं शूटिंग घ्या. मग चला म्हटलं, यांचं थोडं सिनेमॅटिक शूटिंगसुद्धा घ्यावं. आणि मग पुन्हा बोट कधी निघणार, कधी जाणार, कधी आपण पोचणार, या प्रश्नांनी गौरवने मला अगदी भांडावून टाकलं. मी पण शेवटी त्याला सांगितलं की बाबा उद्याच बोट निघणार आहे. मी म्हणतोय आज कशाला आलोय आपण, उद्या बोट निघणार आहे तर. त्यानंतर दोघं इथं आरामात बसले. मी म्हटलं थोडं गौरवची चेष्टा करावी, थोडं ढकलून देण्यासारखं केलं, त्याला पोहता येत नाही म्हणून. तो लगेच घाबरला. आता पोरं तर पोरं, मी सुद्धा बोर झालो, पण बोट काय निघायचं नाव घेत नव्हती. गौरवनं माझं छानसं असं शूटिंग घेतलं आणि शेवटी पुन्हा एकदा आमचं ह्या बोटीत जा ये जा ये जा ये सुरू झालं. समोरून एक बोट आली आणि मग आमची बोट मात्र निघाली. किती छान हे दृश्य दिसतंय, बघू शकताय तुम्ही. आणि बोट निघाल्याबरोबर ही दोघं जण इथं बसले, सगळं पाणी बघत बघत एकदम दोघं काळूबाळू अगदी मजा करत होते. एका जागेवर बसतील ते आमचे पैलवान कसले. मग दोघांनी पण लगेचच पळणारं पाणी आणि पळणारी बोट बघितली. हे उजनी धरणाचं खूप मोठं विस्तीर्ण असं पाणी आहे बघा मित्रांनो. पुढून पाणी बघून झालं, आता पाठीमागच्या बाजूला जो पंखा चलतो बोटीचा, तिथून सुद्धा ह्या दोघांनी पाणी बघितलं. बोट अजून जास्त स्पीडनी काही चालत नव्हती, सावकाशच चालत होती. आणि आता मात्र बोटनी स्पीड घेतलं आणि हे दोघंजण सुद्धा आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसले. तुम्ही बघू शकता आता पाठीमागं किती जोरानं पाणी पळतंय आणि बोट किती जोरानं पुढं सुद्धा पळतंय. बोटीचा हा प्रवास मला आणि पोरांना सगळ्यांना एकदम भारी वाटत होता. आम्ही पोचलो लोणी देवकरमध्ये आणि मग इथं गौरवच्या ओळखीचा भेळवाला होता. पहिलवान तसं जास्त असं चमचमीत काय खात नाहीत, पण मी म्हटलं चला आज बदल म्हणून आपलं पोरांना काहीतरी खायला घालावं. मग आम्ही भेळ खाल्ली आणि आम्ही निघालो लोणी देवकरला. पुणे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कृषी मंत्री भरणेमामांचे चिरंजीव आले होते आणि त्यांनी इथल्या सगळ्या वस्तूंचं उद्घाटन केलं, स्वतः चालून बघितल्या आणि त्यांना माहिती देत होते ह्या तालमीचे चेअरमन अमोल शेठ तोरवे आणि कोच पैलवान प्रकाश कोळेकर. त्यानंतर छोट्या मुलींच्या कुस्तीपासून सुरुवात झाली. कुस्त्या खूप चांगल्या इथं झाल्या. अनेक प्रकारचे डाव या पैलवानांनी दाखवले आणि सगळे लोक या ठिकाणी चीअरअप करत होते आणि कुस्ती स्पर्धेचा आनंद घेत होते. स्पर्धा संपल्यानंतर या नदीमध्ये वापस येताना इतका छान असा निसर्ग झाला होता बघा. आणि आमचे हे पैलवान चेंडरमेंढर अशी परत येताना एन्जॉय करत होते. हे दृश्य उजनी धरणातलं खूप छान बघण्यासारखं झालं होतं. बोट पुन्हा आपल्या स्पीडने या ठिकाणी निघत होती. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग? मी दररोज ब्लॉग करावा का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका.